नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर बघा बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर आली आहे. आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे. लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय आज या ठिकाणी घेण्यात आला आहे. बहिणींनो, मागील जे काही हप्ते, जसे की तुमचा फेब्रुवारी असेल, मार्च महिन्याचा हप्ता असेल, एप्रिल महिन्याचा हप्ता असेल किंवा मे महिन्याचा हप्ता असेल, आणि जर तुम्ही बघितलं असेल तर जून महिन्याचा हप्ता, हे जे काही तुमचे हप्ते जर रखडले असतील तर ते सुद्धा तुम्हाला आता एकाच वेळेस मिळणार आहे. म्हणजे टोटल तुम्हाला 6,000 रुपये जमा होणार आहे. या संदर्भात आज महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्याविषयी संपूर्ण तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. किती बहिणींना 1,500 रुपये मिळणार आहे, किती बहिणींना 3,000 मिळणार आहे आणि किती बहिणींना 4,500 रुपये मिळणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. तर बघा बहिणींनो, पटापट सर्वांनी अगोदर व्हिडिओ लाईक करा. ज्या माता भगिनींनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचंय, जेणेकरून तुम्हाला फ्रीमध्ये अपडेट मिळत राहणार आहे. आता संपूर्ण माहिती समजून घ्यावी लागणार आहे, जेणेकरून तुम्हाला कळणार आहे की तुमच्या अकाउंटवर 6,000 रुपये येणार आहे, की 1,500 रुपये येणार आहे, की 3,000 रुपये येणार आहे. पण सर्वात अगोदर प्रत्येक बहिणीला एक प्रश्न मी या ठिकाणी विचारतोय. त्या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक बहिणींनी कमेंटमध्ये टाईप करून पाठवायचं आहे. तर बघा बहिणींनो, कमेंटमध्ये सांगा बरं की तुम्हाला मागील महिन्याचा हप्ता आलाय की नाही. जर का मागील महिन्याचे 1,500 रुपये तुम्हाला आले असतील तर सांगा की हो सर, मला मागील महिन्याचे 1,500 रुपये आलेले आहेत. आणि जर का तुम्हाला पैसे आलेले नसतील तर कमेंट करून सांगा की सर, मला मागील महिन्याचे पैसे आलेले नाहीये. कारण ज्या बहिणींना मागील महिन्याचे पैसे आलेले नाहीये त्यांना एकत्रित 6,000 मिळणार आहे. ज्या बहिणींना आलेले होते त्या बहिणींना आता 1,500 रुपये मिळणार आहे. आता समजून घ्या, लाडक्या बहिणींसाठी आतापर्यंतची सर्वात महत्त्वाची मोठी गुड न्यूज आलेली आहे. कारण उद्यापासून खात्यामध्ये तुम्हाला थेट 6,000 रुपये ठिकाणी जमा होणार आहे. महायुती सरकारचा मोठा या ठिकाणी धमाका आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यामधील लाखो पात्र भगिनींची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे. कारण उद्या त्यांच्यासाठी आनंदाचा दिवस ठरणार आहे. ज्या महिलांची मागील 4 महिन्यांचे हप्ते, जसे की फेब्रुवारी असेल, मार्च, एप्रिल आणि मे, काही तांत्रिक कारणामुळे किंवा KYC प्रक्रियेमुळे रखडलेले होते, त्यांच्या खात्यामध्ये आता एकत्रित 6,000 रुपये जमा होणार आहे. तर बघा बहिणींनो, बहुतेक अशा बहिणी होते की ज्यांना पैसे येत नव्हते त्यांना आता पैसे येणार आहे. आणि ते पैसे कसे येणार आहे तर बघा, बहुतेक बहिणींनी KYC केली होती. KYC मुळे बहुतेक बहिणींना पैसे आलेले नव्हते. त्यांचे पैसे जे ते रखडलेले होते ते सुद्धा आता मार्गी लागलेले, म्हणजे टोटल 6,000 रुपये त्यांना मिळणार आहे. आणि ज्या बहिणींना तुम्ही जर तर बघा बहिणींनो, ज्या बहिणींना हप्ते आलेले नव्हते त्यांना 6,000 मिळणार आहे. आणि ज्या बहिणींना हप्ते आलेले होते त्या बहिणींना आता ठिकाणी 1,500 रुपये जमा होणार आहे. म्हणजेच त्यांचा रेग्युलरचा जो हप्ता होता तो त्यांना आता ठिकाणी मिळणार आहे. पुढे बघ काय सांगितलेलं, सरकारकडून ही मोठी रक्कम थेट DBT द्वारे, म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर याला म्हणतात, याद्वारे तुम्हाला 2 टप्प्यामध्ये महिलांच्या खात्यामध्ये पैसे मिळणार आहेत. आता बघा बहिणींनो, बहुतेक अशा माता भगिनी की ज्या भगिनींना या ठिकाणी म्हणताय की सर, मला या ठिकाणी पैसे आले नाही. बहिणींनो, हे पैसे जे ते एकाच दिवशी सर्वच बहिणींना मिळत नाही. लक्षात घ्या, एकाच दिवशी सर्वच बहिणींना पैसे येत नाहीये. पैसे येण्यासाठी 2 ते 3 किंवा 4 दिवस लागत असतात. म्हणजे जर तुम्ही बघितलं असेल तर आज काही बहिणींना येतील, हा पहिला टप्पा, नंतर उद्या काही बहिणींना पैसे येतील, हा दुसरा टप्पा असतो, आणि परवा काही बहिणींना पैसे येतील, हा तिसरा टप्पा असतो. अशा प्रकारे बहिणींना पैसे मिळत असतात. आता बहिणींना तुम्ही म्हणाल की सर, माझ्या शेजारची जी महिला तिला आले, मला आले नाही. तर तसं नसतं बहिणींना, तुम्हाला सुद्धा फक्त उशिराने तुम्हाला ठिकाणी पैसे मिळत असतात. कारण टप्प्याटप्प्याने हे पैसे वाटप होत असतात. त्यामुळे काळजी करू नका. जर का तुम्हाला उद्या पैसे आले नाही तर परवा तुम्हाला ठिकाणी पैसे मिळून जातील. ठीक आहे. आता बघा, तुमचे पैसे जे ते अडकून आहेत म्हणून तुम्हाला काही गोष्टी तपासाव्या लागणार आहे. जसं की बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे की नाही हे चेक करणं गरजेचं आहे. जर हे नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाही. दुसरी गोष्ट, तुमची KYC स्टेटस पूर्ण झालेला आहे की नाही ते चेक करायचं आहे. आणि तिसरी गोष्ट आहे, पडताळणीनंतर तुमचा जो अर्ज आहे तो अप्रूव्ह, मंजुरी यादीत असणे आवश्यक आहे. जर का तो अर्ज तुमचा मंजूर नसेल किंवा डिसअप्रूव्ह असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. म्हणजेच तुम्हाला अपात्र केलंय असं ठिकाणी समजता येईल. ठीक आहे. अशा काही गोष्टी जे तुम्हाला चेक करून घ्यावे लागणार आहेत. उद्यापासूनच पात्र महिलांच्या मोबाईलवर खात्यात पैसे जमा झाल्याचा मेसेज खटाखट पडायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे प्रत्येक बहिणीने उद्या मोबाईलकडे लक्ष ठेवायचे. SMS आला की समजून जायचे की तुम्हाला पैसे आलेले आहेत. ठीक आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद.